सर्वरी भाग 30. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मागील भागात तुझ्यामुळे झालं सगळे, आता तुझी सरू आई बनणार आहे आणि तू बाबा. अमनची आई हसूनच त्याचा कान सोडत म्हणाली. आईचे बोलणे अमनला काही कळत नाही. जेव्हा कळते तेव्हा मात्र चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलतात. आतापासून पुढे काय? मी बाबा? सिरियसली? अमन विचारतो. त्याच्या बोलण्यावर सर्वरी लाजून खाली मान घालते. तसा अमन आनंदी होऊन तिच्याजवळ जातो आणि पटकन तिला मिठीच मारतो. ओ सरू, तुला मला काय दिले आहे ना हे तुझं तुला देखील माहीत नाही. आज तू जे मागशील ते तुला मी देणार. ती फक्त आता एका जागी बसून आपलं हुकूम सोडायचे. सगळे काही मी तुझ्यासमोर हजर करेन. लव यू सरू, लव यू. अमन तिला मिठीत घेऊन आनंदात बडबडत असतो. त्याला तर सध्या जगाचा विसर पडला होता. एवढा आनंद झाला होता. पण सरू मात्र भानावर असल्याने त्याच्या आईला तिथं पाहून थोडीशी लाजते. अमनची आई हसूनच बाहेर निघून जाते. तशी सरू लाजून अमनच्या भोवती हातांचा विळका घालते. अहो, मी पण तुमचा आनंद पाहून आनंदी आहे. थँक्यू अमन, तुम्हाला आणि अभिनंदन देखील तुमचे. तुम्ही पण बाबा होणार आहात. सरू त्याला बाजूला करत म्हणाली. सरू, तुला काय आवडतं खायला? मला सांग, आत्ता मागून आणतो. आज तुला जे हवे ते मिळणार आहे, अमन आनंदाने म्हणाला. त्याचं बोलणे ऐकून ती स्वतःच्या कपाळावर हात मारते. अहो, आता मला काही खायचं नाही. अहो, आताशी कुठे 1.5 महिना झाला आहे. ते नंतर डोहाळे लागतील ना, तेव्हा तुम्हाला सांगेल मी. सध्या अमन, मला घरी जायचं आहे. दवाखान्यात थांबावे वाटत नाही आहे. सरू तोंड बारीक करून म्हणाली. ओके ओके, आता मी डॉक्टरला विचारून येतो, मग आपण घरी जाऊ. पण आता नो काम, अमन गोड गोड प्रकारे तिला धमकावत म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून ती होकारात ती मान हलवते. अमन आनंदात डॉक्टरकडे जातो आणि त्यांना या दिवसांत तिची कशा प्रकारे काळजी घ्यायची, काय खाऊ घालायचे आणि काय नाही, कशा प्रकारे तिला आनंदी ठेवायचे, असं सगळे काही विचारून घेतो. डॉक्टर व्यवस्थितपणे त्याला समजावतात. त्याची आई तर मुलाला असं काळजी घेताना पाहून समाधानी होते. त्यांच्या घरातील पुरुष आजवर जास्त असा बाईचा विचार करत नसायचे. तिला काय त्रास होत आहे की नाही हे देखील पाहत नसायचे. फक्त त्यांना जेवण मिळाले आणि त्यांचे काम झाले की त्यांना बरं वाटायचं. आजारी असली बाई की तिला नको ते बोलून सुनावले जायचे. मग ती बाई आहे त्या अवस्थेत काम करत असायची. त्याच्या आईने देखील तो त्रास सहन केला होता. त्यांना जाणीव असते त्या सगळ्याची. अमनला असं वागताना पाहून त्या त्याच्यावर आनंदी होतात. निदान त्याला जन्म देण्याचे सार्थक झाले आयुष्याचे, असे त्यांना नेहमी वाटत असायचे. आजही त्या मनातच त्याला पाहून देवाचे आभार मानतात. अमन आणि अमनची आई डॉक्टरसोबत बोलून त्यांचा निरोप घेऊन सरूला घरी घेऊन जातात. घरी आल्यावर सरूला बरं वाटतं. आपलं घर ते आपलंच असतं. रखुमाई आजी बातमी ऐकून सरूची चांगली नजर काढतात. त्या देखील भरपूरच आनंदी होतात. आई, मी ऑफिसला सांगून पेढे वाटायला लावतो, अमन आनंदी होऊन म्हणाला. अरे नाही नाही, 3 महिने कोणाला सांगायचे नसते. त्यामुळे सध्या नको सांगू कोणाला. सरू, तुझ्या आवडीचं सांग मला, मी बनवते. बदामी खीर आवडते ना तुला, तीच बनवते मी. रखुमाई, आंबे पण आले आहेत ना सकाळीच घरी, त्याचा रस पण बनवून घेऊ. आज माझ्या मुलीने खूप आनंदाची बातमी दिली आहे, तर आज तिची आई तिच्यासाठी स्वयंपाक करणार आहे, अमनची आई म्हणाली. अहो नाही आई, मी चांगली आहे, मी करते सगळं. थांबा तुम्ही इथे बघू, सरू घाबरून म्हणाली. ती उठायला जात असते की अमनची आई तिला बसायला लावते. काही गरज नाही, मी करणार तर मी करणार आहे. अमन, सांग हिला तू, अमनची आई असं बोलून आपला डोक्यावरचा पदर बाजूला करते आणि त्या पदराला ओढून घेऊन त्याचे एक टोप आपल्या कमरेत खोचून तसेच किचन रूममध्ये निघून जाते. आईला असं जाताना पाहून सरू पाहत राहते. आजवर त्या कधीच बिना पदराच्या फिरत नव्हत्या आणि आज मात्र तिच्यासाठी असं वागल्या होत्या. त्यामुळे ती विचारात पडते. आई आहे ती माझी, सगळे येतं तिला. बघ कधीतरी खाऊन तिच्या हाताचे, साक्षात अन्नपूर्णा आहे. अमन तिला आईच्या दिशेला पाहताना पाहून म्हणाला. अमन,
अहो तुम्हाला कसं कळत नाही, सासू आहेत त्या माझ्या. त्यांच्याकडून असं काम करून घ्यायला नाही आवडत मला. तुम्ही पण त्यांना थांबवले नाही. सरू नाराज होत म्हणाली. सासूकडून काम करून घ्यायला तिला आवडत नव्हतं, यामुळे बिचारी नाराज झाली होती. असं नाराज होऊ नको, उद्यापासून मी करेल. आता हॅपी हो बघू. अमन तिचे गाल ओढत म्हणाला. त्याचा गाल ओढण्याने ती त्याला खोटा राग दाखवत तिथून उठते आणि सरळ किचन रूममध्ये जाऊन आईला मदत करण्यासाठी मध्ये मध्ये करायला लागते. पण अमनची आई काय तिला तसे करायला देत नाही. त्या इतर सर्व सर्वंट लोकांना कामं सांगतात. सरू काही करायला गेली की लगेच ती लोक तिच्या हातून ते काम काढून स्वतः करत असायचे. शेवटी ती वैतागून तिथून निघून जाते. अमनची आई आणि इतर सगळे तिला जाताना पाहून हसतात. ही पोरगी असे गप्प नाही बसणार, म्हणून असे वागावे लागते मला. तुम्हा लोकांना सांगून ठेवते, ती काम करताना दिसली किचनमध्ये तर तुमची नोकरी राहील का नाही हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. अमनची आई सर्व काम करणाऱ्या लोकांना पाहून म्हणाले. ओके मॅडम, आम्ही लक्ष ठेवू, एक सर्वेंट म्हणाला. त्याचं बोलणे ऐकून पुन्हा ते आपल्या कामात गुंतून जातात. अगदी मन लावून त्या एक एक पदार्थ स्वतःच्या हाताने सरूसाठी बनवतात. काही वेळातच त्या जेवण बनवून तयार करतात. सगळं काही डायनिंग टेबलवर लावले जाते. त्या वासाने सरू तिथं येऊन बसते. एरवी कधी जेवणाला सगळ्यांची वाट पाहणारी ती आज मात्र समोरचे पदार्थ पाहून स्वतःला वाढून घेऊन खायला लागते. आंब्याच्या रसचे आणि तिचे थोडे वाकडे होते, पण आज मात्र तो आमरस पाहून तिला कंट्रोल होत नाही. ती सरळ एका वाटीत आमरस घेऊन एक बोट त्यात बुडवून तोंडाला लावून चाटून पाहते. तिला त्याची चव चांगली लागताच ती भरलेली वाटीच तोंडाला लावून पिते. अमन तर आधीच आला होता खाली, पण तो लपून छपून तिला पाहून तिचे फोटो काढून कॅमेऱ्यात कैद करत होता. अगदी निरागस वाटत होती ती त्याला. तो फोटो कॅमेऱ्यात घेऊन तिच्या बाजूच्या चेअरवर येऊन बसतो. तशी सरू त्याला पाहते. सॉरी, मला खूप भूक लागली होती. सरू त्याच्याकडे पाहत म्हणाली. इट्स ओके, 1 मिनिट तो रस पुसू दे मला. अमन असं म्हणून तिच्या तोंडाला वर लागलेला रस टिश्यू पेपरने पुसून काढतो. ती तशीच शांत बसून राहते. अमनची आई आपला आवरून येताच अमन त्यांच्यासोबत जेवायला लागते. सरू आईच्या जेवणाचे भरभरून कौतुक करते. आज पहिल्यांदा कितीतरी दिवसांनी तिचे मन तृप्त झाले होते. एवढे पदार्थ खाऊन आईच्या हाताला खरंच अन्नपूर्णा होती. नाहीतर कधीही सगळ्यांसोबत खाणारी सरू आज मात्र एकटीच सगळ्यांचे आधी बसून आमरस, जो की कधीच तिला आवडत नसायचा, तो देखील बोटं चाकून खात होती. आईला देखील ती भरपेट जेवली म्हणून समाधान मिळतं. अमन देखील आज नेहमीपेक्षा जास्तच जेवण करतो. आईच्या हाताची चवच वेगळी असल्याने आईच्या हाताच्या जेवणाच्या चवीची बातच वेगळी असते. ती कधीच कोणत्याही बाहेरच्या पदार्थाला किंवा आपल्या हाताला येत नाही. तसेच काहीसे इथे दाखवण्यात आले आहेत. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.